नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घोळीचे सूप करणार आहोत. पहा, त्याच्यासाठी घोळीची भाजी घेतलेली आहे, त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे. आता एका गरम भांड्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. इथे जिरे आपले गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घोळीची भाजी घालून घ्यायची आहे. ती अगदी परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. ही भाजी थोडीशी परतल्यानंतर आता थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. यामध्येच आता आपण जो शिजवलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे. दाटसरपणा येण्यासाठी आपण हा शिजवलेला बटाटा घालायचा आहे. त्यानंतर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर आपण एका उकळलेल्या पाण्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यानंतर एक 10 मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे. छान असं शिजवायचं आहे. यामध्येच आता आपण मिरेपूड घालायची आहे. हे आपलं छान असं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे.